नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मी स्वागत करते। तर हा बघा सकाळ सकाळची वेळ इथे झालेली होती आणि बघा माझ्या झाडाला ना मस्त अशी फुले आलेली होती। हे जास्वंदचं झाड आहे ना, आम्ही याच्याहून आणलं होतं, काय म्हणतात त्याला, नर्सरीमधून। आणि हे बघा या दोन्ही बाप लेकांचं ना साफसफाई चालली होती बाहेर। हे ना वायपरनी ना सर्व अशी फरशी जी आहे ना ती अशी मस्तपैकी धुवून काढत होते। आणि हितेशा बोलत होता की पप्पा मी पण तुम्हाला ना मदत करतो। आणि त्यानंतर मी आमच्या दोघांसाठी मस्तपैकी असा चहा बनवला होता। आणि मग मी यांच्यासाठी घेऊन आली होती बिस्किट। हे बघा आमचे पक्षी कसे मस्तपैकी असे बसलेले आहे। आणि मला आई बोलत होती तू पण तुझा चेहरा दाखव बोलले व्हिडिओमध्ये। आणि नंतर मी पण इथे मस्तपैकी असा चहा आणि बिस्किट खात होती। आणि नंतर हे बोलले की मला ना नाश्ता बनवून दे म्हणून। तर मी हे घेतल्या होत्या शेवाळ्या, आम्ही बनवून आणलेल्या आहे। तर त्यासाठी मस्तपैकी मी असं कांदा, हिरवी मिरची, टमाटर कापून घेतलं होतं। आणि कढईमध्ये ना 1 ते 1.5 पळी तेल घातलं होतं। आणि त्यामध्ये या जे शेवाळ्या आहे ना या अशा मस्तपैकी आहे ना भाजून घ्यायच्या। हा बघा किचन ओट्यावर थोडासा पसारा झालेला होता, कारण यांना भूक लागली होती। म्हणजे पहिले मला तू बनवून दे आणि नंतर मग तू आवरून घे। तर त्या शेवाळ्या मी मस्तपैकी इथे फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये। थोड्या अशा लालसर मस्तपैकी अशा भाजून घ्यायच्या आहे। आणि मग एका ताटामध्ये हे काढून घ्यायचं आणि परत पुन्हा मग हीच कढई ठेवून द्यायची गॅसवर। तर गरमी एवढी होत होती ना, त्यामुळे मी गळ्यामध्ये काही पोत वगैरे घातली नाही, कारण ना खूप अशी मला ना फोडं येत होते गळ्याला गरमीमुळे, म्हणून मी पोत वगैरे काढून ठेवली होती। आणि आता हे बघा तेल टाकलं मी इथे आणि त्यामध्ये टाकली मोहरी, जिरं आणि मस्तपैकी असं हे छान तडतड होऊ द्यायचं तेलामध्ये। मग यामध्ये टाकायची हिरवी मिरची। हिरवी मिरची थोडीशी झाली की यामध्ये कांदा टाकायचा आणि मग नंतर टाकायचे टोमॅटो। आणि याला मस्तपैकी असं मीडियम फ्लेमवर आपण याला शिजू द्यायचं तेलामध्ये। मी ना व्हिडिओ बनवताना यांच्यासोबत गप्पा मारत होती। आणि यामध्ये आता थोडीशी टाकायची आहे हळदी आणि मग टाकायचं आहे यामध्ये पाणी। आपल्या शेवाळ्या जेवढ्या आहे आपण तेवढं किंवा त्यापेक्षा थोडं कमी पाणी यामध्ये टाकू शकतो। आणि मग या पाण्याला उकळी आली की यामध्ये शेवाळ्या टाकायचं। थोडं पाणी कमी झालं होतं माझ्यामुळे, मग मी थोडंसं अजून वरतून आहे ना पाणी टाकलं होतं। आणि मस्तपैकी याला ना असं शिजू द्यायचं। आता हे बघा वरून मीठ पण टाकलं मी। आणि मग शेवटी जेव्हा या होत येतात ना, तेव्हा यामध्ये एक आहे ना मॅगी मसाला मिळतो ना 5 रुपयाला, तो यामध्ये टाकून द्यायचा। आणि मस्तपैकी असं खाली वर करून घ्यायचं चम्मचने। आणि हे बघा इथे मस्तपैकी आपल्या गरमागरम शेवाळ्या तयार आहेत। मला तर एवढ्या आवडतात ना, माझ्या खूप फेवरेट आहे। लग्नाच्या आधीपासून माझ्या फेवरेट आहे या शेवाळ्या। मस्तपैकी अशा गरमागरम सर्व करायच्या खायसाठी। आणि गरमागरमच चांगलं लागतात, या थंड झाल्या ना की नाही लागत चांगलं आहे। आता मी यांना म्हटलं तुम्ही घ्या खाऊन, मी तोपर्यंत गॅस ओटा वगैरे आवरते। यामध्ये वरतून मी संबार ॲड केला होता। आणि ही घेतली मी पर्स आणि आम्ही निघालो होतो बाहेर म्हणजे कुठे, तर मी आईकडे। माझं आता माहेरही इथेच आहे आणि सासरही इकडेच आहे। मग आम्ही असं 4-5 दिवस 4-5 दिवसात किंवा हप्त्यामधून 2 वेळेस जातच असतो।
आणि हा बघा माझा छोटा डॉन मस्तपैकी असा गाडीवर बसला आणि गाडी चालवायचा प्रयत्न करत आहे. हा डोक्याला बांधत होते रुमाल कारण ऊन खूप आहे. आणि हे बघा आम्ही निघलो आता गाडीवर बसून. ते बघा ते मागे माझं घर चंद्रभागा नाव दिसत आहे. आणि ऊन पण खूप होतं. मग नंतर मी पुढे ना मोबाईल म्हणजे कॅमेरा बंद करून मुलालाही ना ओढणीने झाकलं होतं आणि मी डोक्यावर ओढणी गुंडाळली होती. आणि हे बघा आलो आम्ही माझ्या आईकडे. हा चालला पळत आता माझ्या मम्मीला आवाज द्यायसाठी. पप्पा टाटा असा बोलत आहे वापस. आणि नंतर आम्ही आता संध्याकाळी आलो होतो आईकडून आणि इकडे येऊन बसलो होतो घरी. तर मी तेच सांगत होते की आम्ही बाहेरून आलेलो आहो म्हणून. आणि कसा वाटला तुम्हाला व्लॉग तर नक्की लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.